श्री स्वामी समर्थ सर्वांना वेलकम टू माय मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल की खूप दिवसांनी माझा ब्लॉग कसं काय आला. तर काय झालं होतं, तर माझा मोबाईल झाला होता हँग. तर त्यामुळे मला नवीन व्हिडिओ काढता पण येत नव्हती. मोबाईलमध्ये भरपूर व्हिडिओ आणि फोटो असल्यामुळे ते डिलीट करायचे होते, पण घरच्या कामामुळे मला अजिबात वेळ नव्हता. शेवटी वेळ काढून मी एक एक फोटो डिलीट करत गेली आणि व्हिडिओ पण डिलीट करत गेले. त्यात जुन्या आठवणी डिलीट करताना थोडंसं वाईट वाटलं, पण काय मोबाईल पण माझा जरुरीच होता वापरण्यासाठी. त्यानंतर आम्ही देवपूजा करायला घेतली. आमच्याकडे आजी आजी म्हणजे आजी सासू वारले होते चुलत. तर आमचा 1.25 महिना पूजा करत नाही, सुतक होतं आम्हाला. त्यामुळे आम्ही काही पूजा केलीच नव्हती. मग सुतक असल्यामुळे तर देवपूजा नव्हती. सुतक संपल्यानंतर अमावास्येच्या पहिल्या सोमवारी आमच्यात माळ असते. ही कोणाकडे असते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भरपूर जणांमध्ये नसते, तर आमच्याकडे असते. 1.25 महिना झाल्यावर अमावास्येच्या पहिल्या सोमवारी माळ होती. माळ झाल्या दुसऱ्या दिवशी आम्ही देवपूजा करायला घेतो घरी. त्यानंतर मग सासूबाई बोलली की तू देवघर साफ कर, मी देवपूजा करून घेईल, देवतेत होते. मी म्हटलं ठीक आहे. मग मी गरम पाण्याने सर्व देवघर स्वच्छ पुसून घेतले आणि सर्व देवपूजा केली. नेमकं आज माझा होता उपास, त्यामुळे मस्तपैकी गरम गरम साबुदाणे वडे केले होते. माझ्या मुलांना साबुदाणे वडे तर खूप आवडतात. जे माझा ब्लॉग बघत असेल नियमित त्याला तर माहिती आहे, वडे नेहमी मी करते. त्यानंतर दुपारी अचानक मैत्रिणीचा फोन आला होता, चला वहिनी वटपौर्णिमासाठी आपण साडी घ्यायला जाऊया. मग काय आम्ही जास्त विचार न करता लगेच निघालो. मस्तपैकी स्कूटरवर बसून साडी घ्यायला गेलो. पण सुरुवातीला आम्हाला जे कलर हवा होता तो मिळाला नाही. तर मुलचंदमध्ये गेलतो, तर आवडला नसल्यामुळे परत द्वारकादासमध्ये गेलो आम्ही. स्कूटी पार्क केली होती, तिथून पुढे आम्ही रिक्षा करून दुसऱ्या दुकानात गेलो. पण तिथे ती साडी भेटलीच नव्हती. शेवटी काय, परत आम्ही मुलचंदमध्येच आलो आणि 5 जणींनी एकसारख्या साड्या घेतलो, म्हणजे कलर अलग अलग घेतलो आणि फायनली घेतलोत आम्ही साड्या कशा बशा किती चेंज करून. मग साडी खरेदी करून घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. आज माझा उपवास होता, त्यामुळे आम्ही बाहेर पण काय खाल्लो नव्हतं. मग रात्रीचं जेवणात मस्तपैकी आंबरस, डाळ भात आणि वाटाण्याची भाजी होती. तर असा होता माझं आजचा संपूर्ण दिवस.